क, का, की, ही छोटी की आहे, ही मोठी की आहे. छोटी की चा जो साऊंड आहे तो शॉर्ट साऊंड आहे आणि ही दुसरी की आहे, तर दुसरी कीचा ईचा साऊंड हा लॉंग असतो. ही छोटी ई, ही मोठी ई. की, कू, कू, के, कै, को, कौ, कं, कहा. आता हेच आपण नॉर्मल याच्यामध्ये शिकून घेऊ. क याला अ ची मात्रा लागली. का याला आ ची मात्रा लागली. की याला पहिली ई. की याला लागली दुसरी ई. कू म्हणजे पहिला ऊ, त्याच्यानंतर कू जो लॉंग जातोय तो ऊ रे उसाचा, ही मात्रा लावली याला. त्याच्यानंतर आहे के म्हणजे ए रे एडक्याची मात्रा लावली. कै, कैला लावली आपण आईची मात्रा. को, कोला लावली आपण ओची मात्रा. कौ, कौला लावली आपण औरे औषधाची मात्रा. कं याला लावली आपण अंची मात्रा. आणि कहा याला लावली आपण आहाची मात्रा. तर आपण एकदा बघू. क याला लावली आपण अ ची मात्रा. का याला लावली आपण आ ची मात्रा. की पहिली ई, की दुसरी ई. दुसरी ई लावायची असेल तर एक स्टँडिंग लाईन द्यायची आणि उजव्या साईडनी द्यायची. जेव्हा पहिली ई असते तेव्हा स्टँडिंग लाईन लेफ्ट साईडने असते आणि लेफ्ट साईडने वेलंटी असते. कू जो शॉर्ट जातो तर हा उजव्या साईडने जातो. कू जो लॉंग जातो तो जो दूरपर्यंत जातो त्याची मात्रा लेफ्ट राईट साईडला जाते. के ए रे एडक्याची मात्रा लावताना फक्त डोक्यावरती एक लावायचं. आईची लावताना डोक्यावरती 2 लावायच्या. को एक स्टँडिंग लाईन, एक वरती स्लॅन्टिंग लाईन. को. कौ एक स्टँडिंग लाईन, वरती 2 लाईन. कं त्याच्यामध्ये फक्त डॉट द्यायचा. आणि का. आता र ची मात्रा कशी लावायची? र ची मात्रा आपण पोटात पण लावू शकतो आणि डोक्यावरती पण लावू शकतो. जेव्हा र आपण साऊंड एकत्र होतोय, क आणि र एकत्र येतो, जसं क्र तर पोटात लावायचा. ख्र पोटात लावायचा. ग्र पोटात लावला. हेच आता जेव्हा वरती साऊंड जातो तेव्हा र चा साऊंड अगोदर येतो. कर्ण र अगोदर आला त्यामुळे डोक्यावरती लावला. इथे बघा क्रम क्रमांक क्र आणि र एकत्र आला तर क्र म्हणजे र चा साऊंड अगोदर येत असेल तर कर्ण र आला आणि मग न आला तर न च्या डोक्यावरती लावायचं. जसं कर्ण, वर्ण, कर्म, धर्म फर्स्ट र येतो आणि मग म येतो. ध्रुव ध ला पण पोटात बघा ध्रुव कारण की ध आणि र एकत्र आला ध्रुव